आज आपण हिवाळा स्पेशल सर्व कडधान्ये एकत्र करून थालीपीठची भाजणी बनवलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही भाजणी करून पहा। भाजणीचे थालीपीठ खूप छान लागतात। त्याचबरोबर भाजणीमध्ये आपण सर्व कडधान्याचा वापर केलेला आहे, डाळींचा वापर केलेला आहे। या भाजणीपासून केलेले थालीपीठ हे अधिक पौष्टिक होतात। हे थालीपीठ फक्त पौष्टिकच नाही तर ते खायलाही खूप स्वादिष्ट लागतात। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजणी बनवायला सुरुवात करू। तर भाजणी बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण 1 किलो बाजरीचा वापर केलेला आहे। 2 वाटी ज्वारी घेतलेली आहे। तर सर्व कडधान्य आपण एक मूठ घेतलेले आहे। त्यामध्ये आपण पांढरा वाटाणा, हरभरा, मटकी, मसूर, काळा राजमा, काळा घेवडा, हिरवा वाटाणा, छोले, चवळी असे सर्व कडधान्य आपण एक मूठ घेतलेले आहे। जर यामधले काही कडधान्य तुम्हाला वापरायचे नसेल किंवा घरात उपलब्ध नसेल तर नाही वापरले तरी चालेल। चला मग तर आपण भाजणी बनवायला सुरुवात करू। कढई गरम झालेली आहे। सर्वप्रथम आपण बाजरी छान भाजून घ्यायची आहे। एकदा कढई गरम झाली की मध्यम आचेवर बाजरी छान भाजून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटाकरता बाजरी छान भाजून घेतलेली आहे। ज्वारी ही मध्यम आचेवर छान भाजून घ्यायची आहे। तर या ठिकाणी ज्वारी ही भाजून झालेली आहे। ज्वारी भाजण्यासाठी ही आपल्याला 10 ते 12 मिनिट लागलेले आहेत। 2 वाटी आपण ज्वारी घेतलेली आहे। 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळही आपण मध्यम आचेवर छान 10 ते 12 मिनिटाकरता भाजून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता तांदळाचा कलर बदललेला आहे। तांदूळ अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। काढून घेऊयात। आणि 1 वाटी नाचणी घेतलेली आहे। नाचणी ही आपण मध्यम आचेवर छान भाजून घेतलेली आहे। काढून घेऊयात। 2 वाटी मुगाचा वापर केलेला आहे। तर कडधान्यांमध्ये आपण मुगाचा वापर हा जास्त केलेला आहे। सर्व कडधान्य ही आपण मध्यम आचेवर छान भाजून घेणार आहोत। साधारण मध्यम आचेवर 12 ते 13 मिनिटाकरता आपण कडधान्य ही छान भाजून घेतलेले आहेत। काढून घेऊयात। आणि अशाच प्रकारे आपण सर्व कडधान्य हे भाजून घेतलेले आहेत। 1 वाटी हरभरा डाळ भाजून घेऊयात। जवळपास 5 ते 6 मिनिटाकरता आपण हरभरा डाळ छान भाजून घेतलेली आहे। आता धणे घालायचे आहेत आणि धणे आणि हरभरा डाळ आणखी 4 ते 5 मिनिटाकरता छान भाजून घेऊ। तर धणे आणि हरभरा डाळ ही भाजून झालेली आहे। काढून घ्यायची आहे। आणि ह्या ठिकाणी आपण काही डाळी घेतलेल्या आहेत। चालीसकट उडीद डाळ घेतलेली आहे, साधी उडीद डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतलेली आहे, मटकीची डाळ घेतलेली आहे आणि मसूर डाळ घेतलेली आहे। सर्व डाळी आपण एक मूठ घेतलेल्या आहेत। तर आपण डाळी ही छान भाजून घ्यायच्या आहेत। सर्व डाळी, कडधान्ये हे आपण छान पुसून घेतलेले आहेत आणि नंतर भाजून घ्यायचे आहेत। तर त्याचबरोबर आपण या भाजणीमध्ये 1 वाटी पोह्यांचाही वापर केलेला आहे। पोहेही आपण अगदी छान भाजून घेतलेले आहेत। पोहे दाखवायचे राहून गेले। या ठिकाणी आपले सर्व जिन्नस हे भाजून तयार आहे। थंड होऊ देऊ आणि चक्कीवर आपण हे दळून आणूयात। घरात चक्की असेल तर घरात दळले तरी चालेल। मिक्स करून घेऊ, दळून आणू। अशा प्रकारे आपलं पौष्टिक भाजणीच्या थालीपीठाचं पीठ हे तयार आहे। हे पीठ एकदा तयार करून ठेवलं तर अगदी 2 ते 2.5 महिने छान टिकतं। तर ह्या पीठापासून तुम्ही थालीपीठ करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। थालीपीठ अगदी स्वादिष्ट होतात आणि तितकेच ते पौष्टिकही आहे। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।